नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. प्रश्न अगदी बरोबर आहे. कंपन्यांना ऍक्च्युली माहित आहे का, आम्ही सुद्धा कंपन्याचे काही एक्झिक्युटिव्ह आहे आणि कंपन्याच्या बऱ्याच लोकांना मिळालो आणि भेटलो सुद्धा. पण त्यांचं असं म्हणणं आहे की आमची कंपनी जी आहे सरकारला रेव्हेन्यू देते आणि सरकारकडनंच आम्हाला याची परवानगी मिळत असते. आज बघा 2003 चा कोपटा ऍक्ट आलेला आहे, त्याच्यानुसार माहित आहे का तंबाखू विक्रीला सक्ती बंद आहे. पण बंद असून सुद्धा आज अनेक राज्यामध्ये तंबाखू विकला जात आहे. त्याचबरोबर आज तुम्ही बघा गुजरात आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये दारूबंदी आहे, वर्धेसारख्या ठिकाणी दारूबंदी आहे. तर अशीच पूर्ण भारतभरात जर हा तंबाखू आणि हे सगळे विषारी मादक पदार्थ जर बंद ठेवले तर हे कंपन्याला याचा फायदा होणार नाही, अगदी बरोबर आहे. परंतु याचा जो नुकसान आहे गव्हर्नमेंटच्या ट्रेझरीला होणार आहे, कारण की गव्हर्नमेंटला याचा काय मिळत असतो, रेव्हेन्यू मिळत असतो. आणि गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू मिळत असल्यामुळे गव्हर्नमेंट मला नाही वाटत की बंद करेल म्हणून. यासाठी आपल्यालाच काय करावं लागेल, हे तंबाखू आणि विक्री किती उत्पन्न करणार आहे. आपले जे आपले सगळे जे भाऊ आहे, बहिणी आहे, ज्या खात असतात तंबाखू वगैरे, यांना सुद्धा जे प्रोडक्शन झालेल्या तंबाखूला हात सुद्धा नाही लावायचा आहे. कारण की गाळव सुद्धा माहित आहे का तंबाखूच्या शेतात नाही. आपण तर माणसं, आपण कशाला जायचं त्या तंबाखूच्या शेतात किंवा तंबाखू आणि गुटखा खायला. अगदी तुमचा हा प्रश्न, मी तुमच्या प्रश्नाला रिस्पेक्ट देतो आहे. परंतु ऍक्च्युली आपण जे आहे आपल्याला संयमित, कुठल्या वस्तू खाल्ल्याने आपला फायदा होतो, कुठल्या वस्तूंनी आपल्या सेहत चांगलं राहते, याचं सामंजस्य आणि याची समज असणं फार गरजेचं आहे. आज आपण बघतोय तंबाखू सारख्या पदार्थामध्ये 7000 प्रकारचे रसायन आहेत. त्यापैकी 70 प्रकारचे जे रसायन आहेत हे कॅन्सरला कारणीभूत ठरतायत. आणि जर रोगयुक्त जर राहिला एखादा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब नाश होत असते. मग जेव्हा कुटुंब उद्ध्वस्त होते, सगळं नुकसान आपलं आहे, खाऊन आपलंच नुकसान होत असतं. मग आपल्यालाच मनावरती ताबा ठेवून या सगळ्या गोष्टी खायच्या नाही. आज बघा काजू सारख्या गोष्टी आहे, काजू किती रुपये किलो विकला जातो, फक्त 1000 आणि 1200. आणि तंबाखूची किंमत आज 4000 रुपये किलो आहे. आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना मी सल्यूट करतो, कारण त्यांनी जवळजवळ फॅसिसच्या ज्या कंपनीजला जे लायसन्स दिले होते त्या सगळ्या कंपनीजवरती त्यांनी बॅन आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांच्यामुळे अनेक लोकांना माहिती पडलेलं आहे की हे जे खाद्यपदार्थ आपण जे खातोय ते अतिशय विषारी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला याचा हानिकारक होऊ शकते. मी तुकाराम मुंडे साहेबांचं स्वागत करतो. तशाच प्रकारे अनेक भारतामध्ये असे IAS ऑफिसर जे कर्तव्यदक्ष राहतील, तर भारतामध्ये जे नियम आणि कायदे आणि कानून आहे, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी यांनी जे संविधान लिहिलं, तर त्याच्या अनुसार जर आपलं भारत चाललं तर हे भारताला स्वर्ग बनवण्यासाठी कोणीही मागे टाकू नाही शकत. कारण की भारत ही सोन्याची चिडिया ही आहे आणि होणार. आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जर चीड येत आहे, तर आज जर जे अन्याय होत आहे आणि अन्याय झाल्यानंतर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम कोण करत आहे, एखादा राजा किंवा एखादा मंत्री तर करत नाही आहे, ते संविधानच करत आहे. आणि संविधानाचं काम व्यवस्थित होतं. आजपासून किती वर्ष पहिले संविधान लिहिलं गेलं होतं, तेव्हा म्हटलं होतं की प्रत्येक 10 वर्षानंतर ही करन्सी चेंज झाली पाहिजे. करन्सी चेंज किती वर्षानंतर झाली तुम्ही बघा ना. हा जो कार्यक्रम आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय व त्याचबरोबर भारत सरकारचा उपक्रम आहे. हा त्यांनी आमच्यासोबत कोलॅबोरेशन केलं आहे की ब्रह्माकुमारी ही एकमेव अशी संस्था आहे जी फुकट कार्य करत असते आणि समाजासाठी निस्वार्थ कार्य करत असते. याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं कुठलाही फंड मिळत नाही या संस्थेला. तुमचे अगदी बरोबर प्रश्न आहे आणि तुमच्या प्रश्नासाठी मी हे उत्तर देऊ इच्छितो. आमचे अनेक ऍप्लिकेशन्स गेलेले आहे की कंपनीवरती सुद्धा अशा हानिकारक पदार्थाचे उत्पन्नावर आपल्याला बॅन आणणं फार गरजेचं आहे. आणि आता पुन्हा एक वेळा मी सांगतो की आपल्या सर्वाला गुटखा बंदी आणायची आहे. गुटखा पासून आपल्याला दूर राहायचं आहे. तंबाखू मुक्त भारत बनवायचा आहे. तुम्हा सर्वांचा साथ आहे मला.